प्रेम सागर गणवीर ने नाना पटोले को बुद्धिस्ट समाज वोट ना दे ऐसा किया आवाहन। आणि मी बौद्धिस्ट समाजाला एक आव्हान करतो, मी आंबेडकरी समाजाला आव्हान करतो की साकोली, भंडारा आणि तुमसर मध्ये एकाही आंबेडकरी जनतेने एकही मत या महाविकास आघाडीला आणि नाना पटोलेला देऊ नये। आणि तुम्ही जर एक मतही त्यांना दिलं तर हे बाबासाहेबांचा अपमान होईल अशी मी आपणास विनंती करतो। प्रेम सागर गणवीर ने कहा, नाना पटोले यह तीसरे नंबर पर रहेगा। प्रेम सागर गणवीर ने कहा, नाना पटोले कांग्रेस के लिए बन सकता है खतरा। प्रेम सागर गणवीर ने नाना पटोले पर साधा निशाना। भंडारा शहर में अपक्ष उम्मीदवार प्रेम सागर गणवीर आज प्रेस कॉन्फ्रेंस में नाना पटोले पर निशाना साधते हुए बुद्धिस्ट समाज से आग्रह किया कि यदि तुम सच्चे बाबा साहेब के चाहते हैं तो नाना पटोले को वोट ना करें। नाना पटोले ने अपने फायदे के लिए मेरी 35 साल की कांग्रेस की कार्यकारी को खत्म किया। आज इस प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से राहुल गांधी को यह मैसेज पहुंचाना चाहता हूं कि राहुल गांधी जी, नाना पटोले आपको कभी भी धोखा दे सकते हैं। नाना पटोले अपने फायदे के लिए कभी कांग्रेस तो कभी बीजेपी में शामिल होते हैं, इनसे आपको धोखा हो सकता है। नाना पटोले ने बुद्धिस्ट समाज के साथ धोखा किया है, इसलिए बुद्धिस्ट समाज एकजुट होकर नाना पटोले को उसकी जगह दिखाएगा। नाना पटोले जब बीजेपी में थे तब राहुल गांधी के लिए ऐसे शब्द वापरे जो बता नहीं सकते। बुद्धिस्ट समाज अपने वोट से नाना पटोले को उसकी जगह दिखाएगा, ऐसा प्रेम सागर गणवीर ने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा। नाना पटोले साहेबांनी माझं आयुष्य हे बर्बाद केलं। एका बुद्धिस्ट समाजाला सोडून एक नवख्या महिलेला जी छावा संग्रामची कार्यकर्ता होती, तिला या ठिकाणी काँग्रेस पक्षाची तिकीट देऊन त्यांनी या बौद्धिस्ट समाजावर फार मोठा अन्याय केला। आणि मी बौद्धिस्ट समाजाला एक आव्हान करतो, मी आंबेडकरी समाजाला आव्हान करतो की साकोली, भंडारा आणि तुमसर मध्ये एकाही आंबेडकरी जनतेने एकही मत या महाविकास आघाडीला आणि नाना पटोलेला देऊ नये। आणि तुम्ही जर एक मतही त्यांना दिलं तर हे बाबासाहेबांचा अपमान होईल अशी मी आपणास विनंती करतो। काँग्रेसचा उमेदवार आजच्या स्थितीमध्ये 4थ्या नंबरवर गेलेला आहे। ज्याप्रमाणे मला समर्थन मिळत आहे, लोक माझ्या सोबत येत आहेत, जुळत आहेत, त्यामुळे कुठेतरी काँग्रेस पक्षाची पायाखालची जमीन खाली गेली आहे। कारण नाना पटोले यांनी आग्रह करून ही जागा त्या महिलेसाठी मागितली आणि आज जो पराजय त्यांना दिसत आहे, जो 4थ्या नंबरवर गेले आहे, त्याच्यामुळे कुठेतरी अपप्रचार नाना पटोले आणि काँग्रेस तर्फे होत आहे की कसं तरी मला बदनाम करण्याचं। आणि हे षडयंत्र गोंडेकरांचेही असू शकते, कारण त्यांनाही वाटून राहिलं की मी समोर जात आहे, नंबर 1 वर आलेलो आहे आणि कुठेतरी मला बदनाम करून त्या पद्धतीनं ते षडयंत्र करत आहे। मी माझी नागपूरची प्रॉपर्टी विकून मी काँग्रेस पक्षासाठी उमेदवारी मागितली होती, मी माझी तयारी जोरात केली होती आणि त्यानुसार मी आज सामाजिक दृष्टीने आणि समाजाच्या लोकांनी मला उभं केलं आहे आणि त्यासाठी मी लढाई देत आहे। मी समाजाची लढाई देत आहे, मी स्वतःची लढाई देत नाही। कारण सर्वच पक्षांनी या बौद्ध समाजावर पुढे अत्याचार करू नये, अशा प्रकारच्या घटना पुढे होऊ नये यासाठी माझी लढाई आहे। सांगावं वाटते की काही काँग्रेसच्या आणि नरेंद्र बोंडेकरच्या कार्यकर्त्यांनी एक अफवा पसरवली आहे। कारण आज माझी जी निवडणुकीमध्ये जी आघाडी मी ज्या पद्धतीने घेतली आणि कुठेतरी काँग्रेसच्या लोकांना त्यांच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे, कुठेतरी आपला उमेदवार हा 4थ्या नंबरवर गेला आहे असं त्यांना दिसत आहे।
तर त्यांनी एक माझ्याबद्दल एक अफवा पसरवली आहे की मी भोंडेकरकडनं 3 करोड घेतले आणि इलेक्शन लढत आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, जेव्हा मी काँग्रेसची उमेदवारी मागितली आणि त्या उमेदवारीमध्ये जेव्हा मला 100% ही इच्छा हे होती, म्हणजे वाटत होतं मला 100% की ही उमेदवारी यावेळेस मला मिळेल, कारण नाना पटोले इथले स्थानिक असल्यामुळं त्यांना इथले प्रत्येक बाबीची जाणीव आहे. परंतु त्यांनी या सगळ्या बाबीला दरकिनार करून त्या एका नवख्या मुलीला, नवख्या स्त्रीला, जी काँग्रेस पक्षामध्ये कुठेही नव्हती आणि त्यांनी कुठेही काँग्रेस पक्षामध्ये काही समर्पण नव्हतं. मी 35 वर्षापासून काँग्रेस पक्षाचं काम करतो. खैर मला जर उमेदवारी नसती दिली, पण काँग्रेसचे जे ज्येष्ठ लोक, जे 7-8 लोक आमचे बुद्धिस्ट समाजाचे तिकीट मागत होते, त्यांना ती तिकीट द्यायला पाहिजे होती, परंतु त्यांना सुद्धा डावललं आणि खरोखर त्यांनी हा द्वेष बुद्धिस्ट समाजावर नेहमी आघात करत आहेत. हे त्यांचा द्वेष समोर येत आहे. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की नाना पटोले आणि त्यांच्या आणि भोंडेकरच्या कार्यकर्त्यांनी माझ्याबद्दल ज्या चर्चा पेरल्या आहेत, तर कुठेतरी भोंडेकरलाही माहीत होत आहे की हा व्यक्ती समोर जात आहे आणि हा कदाचित निवडून येऊ शकतो. आणि काँग्रेसला वाटत आहे, कारण नाना पटोले साहेबांनी ही प्रेस्टिजची सीट बनवली आहे. राहुल गांधीकडनं ही सीट मागवून घेतली की मी निवडून आणतो, आणि कुठंतरी त्याला असं वाटत आहे की ही सीट खूप मागे जात आहे. म्हणून या प्रकारच्या अफवा पसरवण्याचं काम नाना पटोले, काँग्रेसचे पदाधिकारी आणि आमचे काही सामाजिक लोकांना हाताशी धरून त्यांना आर्थिक मदत करून त्यांना गाड्या देऊन प्रत्येक ठिकाणी त्यांना पाठवण्याचं काम करत आहेत. परंतु माझा समाज हा अजूनपर्यंत डावललेला नाही आणि डावलणार नाही, हे मला हमखास खात्री आहे.